आपण मागच्या क्लासमध्ये बघितलेलं आहे की बा ट्रान्झिस्टर म्हणजे काय. व्हॉट इज ट्रान्झिस्टर? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ट्रान्झिस्टर? जेव्हा दोन डायोड एकमेकांना बॅक टू बॅक जोडतात तेव्हा ट्रान्झिस्टर तयार होतो. ठीक आहे, व्हेरी गुड. ठीक आहे, ट्रान्झिस्टर म्हटल्यानंतर आपण काय म्हणतो की जेव्हा दोन डायोड एकमेकांना उलट सुलट जोडले, बॅक टू बॅक जर जोडले तर त्याला आपण काय म्हणतो? ट्रान्झिस्टर म्हणतो. आणि ट्रान्झिस्टर म्हटल्यानंतर याला किती टर्मिनल असतात? 3. इट इज अ 3 टर्मिनल डिव्हाइस. कोणकोणते आहे? बेस, एमिटर, कलेक्टर. आलं लक्षात? बेस, एमिटर म्हणजे ह्या 3 लीड डिव्हाइस आहे, 3 टर्मिनल डिव्हाइस आहे की त्याचं नाव जे आहे एमिटर, बेस आणि कलेक्टर. त्यानंतर आपण बघितलेलं आहे की ट्रान्झिस्टर कोणत्या प्रकारचे आहे? पीएनपी किंवा एनपीएन ट्रान्झिस्टर. पीएनपी किंवा दुसरा कोणता आहे? एनपीएन ट्रान्झिस्टर. एनपीएन ट्रान्झिस्टर. आता पीएनपी आणि एनपीएन म्हटल्यानंतर व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ पीएनपी? पीएनपी किंवा एनपीएन जेव्हा दोन पी टाइप सेमीकंडक्टर एन टाइप सेमीकंडक्टर मध्ये सँडविच केले की पीएनपी होतो. when the two p type semiconductor material sandwich, ठीक आहे, एन टाइप ला काय करतात? सँडविच करतात. त्याला आपण काय म्हणतो? पीएनपी ट्रान्झिस्टर. आता हा जो पीएनपी ट्रान्झिस्टर आहे याच्यामध्ये किती जंक्शन आहे? किती जंक्शन आहे? जंक्शन J1 आणि जंक्शन J2. आणि त्यामुळे या ट्रान्झिस्टरला आपण काय म्हणतो? बाय जंक्शन डिव्हाइस. काय म्हणतो आपण? बाय जंक्शन डिव्हाइस. बाय जंक्शन म्हणजे असा डिव्हाइस की ज्याच्यामध्ये किती आहे? दोन जंक्शन आहे. आता याच्या पहिले आपण बघितलं होतं, काय बघितलं होतं? पीएन जंक्शन बघितलं होतं. पीएन जंक्शनला आपण काय म्हणतो? पीएन जंक्शनला काय म्हणतो आपण? डायोड म्हणतो किंवा रेक्टिफायर म्हणतो. बरोबर आहे की नाही? पीएन जंक्शनला आपण काय म्हणतो? डायोड किंवा रेक्टिफायर. आता पीएन जंक्शन मध्ये आपण जसं बघितलं याच्यामध्ये जंक्शन किती आहे? किती जंक्शन आहे? एक जंक्शन आहे. बरोबर आहे की नाही? आता एक जंक्शन असल्यामुळे याला आपण काय म्हणतो? युनि जंक्शन डिव्हाइस. बरोबर आहे की डायोडला किंवा रेक्टिफायरला आपण काय म्हणतो? युनि जंक्शन डिव्हाइस. युनि जंक्शन म्हणजे एक जंक्शन असलेलं आहे. याचा नंबरही आपण बघितलेला आहे. नंबर काय आहे याचा? 4007. म्हणजेच काय? 1N. 1 चा काय अर्थ होतो? 1N चा अर्थ काय होतो? एक जंक्शन. बरोबर आहे की नाही? ट्रान्झिस्टर मध्ये या डिव्हाइसचा नंबर काय दिलेला असतो? 2N, 3025 वगैरे. आता या 2N चा अर्थ काय होईल? दोन जंक्शन असणार. आता याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की जंक्शन J1 आणि J2. बरोबर आहे की नाही? म्हणजे ट्रान्झिस्टर काय आहे? बाय जंक्शन डिव्हाइस आहे. आणि याचे जे नंबर्स वगैरे आहे हे नंबर्स काय राहतात? 2N ने दर्शवलेले आहेत. तर त्याला आपण काय म्हणतो? ट्रान्झिस्टर. आता याच्यामध्ये ट्रान्झिस्टर सर्वप्रथम कशाप्रमाणे काम करतो? ट्रान्झिस्टर इट इज मेड बाय द सेमीकंडक्टर. आणि त्यामुळे सर्वप्रथम तो काय काम करतो? स्विच प्रमाणे काम करतो. स्विच म्हणजे मेकिंग ऑन अँड ऑफ. बरोबर आहे की नाही? स्विच काय करतो? ऑन होणे आणि ऑफ होणे. तर हे काय त्याचं प्रायमरी फंक्शन. ट्रान्झिस्टरचं प्रायमरी फंक्शन काय? ऑन आणि ऑफ. परंतु ट्रान्झिस्टर हा काय म्हणून वापरला जातो? काय म्हणून वापरला जातो? यूज काय त्याचा? ऍप्लिकेशन काय? इट इज वर्क ॲज अ एम्प्लीफायर. काय म्हणून वापरला जातो? एम्प्लीफायर म्हणून वापरतो. एम्प्लीफायर म्हणजे काय? व्हॉट इज डेफिनेशन ऑफ एम्प्लीफायर?